कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरु बळवंत बाबा महाराज की जय। श्री गुरु वासुदेव बाबा महाराज की जय। श्री गुरु सुधाकर बाबा महाराज की जय। संतानी सरता केलो तैशा परी चंदने ते बोरी व्यापियल्या। संतानी सरता केलो तैशा परी चंदना ते बोरी व्यापियल्या। गुणदोष याती न विचारी काही गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया। गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया। तुका म्हणे आले समर्थाच्या मना तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंक त्याचा तरी होय राणा रंक त्याचा। गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया। गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया। प्रस्तुत अभंग संत शिरोमणी देहू निवासी जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील 3 चरणांचा अभंग। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये संतांनी त्यांच्यावर जे संस्कार केले ते कशा प्रकारे केले त्याची तुलना करत असताना तुकोबाराय सहज सांगतात की संत हे कसे आहेत। ते म्हणतात संतांनी सरता केलो तैशा परी चंदने ते बोरी व्यापियल्या। ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाच्या शेजारी जेव्हा बोरीचं झाड असतं त्या बोरीचं झाड हे सामान्य झाड असतं पण चंदनाच्या शेजारी असल्यामुळे त्याला चंदनाचा सुगंध प्राप्त होतो। एवढंच नव्हे तर जरी आपण त्या बोरीचं झाड ज्याला सुगंध निर्माण झालेला आहे चंदनाचा ते जर आपण उगाळलं आणि जर आपण मस्तकाला लावलं तर तेवढ्याच प्रमाणात शीतलताही तो आपल्याला देऊ शकतो। आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की जसं बोरीचं झाड त्या चंदनाच्या शेजारी आल्यानंतर तेही चंदनाच्या बरोबरीचं होतं त्याप्रमाणे मी संतांच्या जवळ गेलो असता मला संतांनी त्यांच्या प्रमाणे काय केलं आहे तर करून ठेवलं आहे। आणि करून ठेवलं आहे म्हणजे काय तर जसं संत ज्याप्रमाणे भगवंताला प्राप्त करण्यासाठी जसं नामसाधना करतात
तशीच नामसाधना माझ्याकडूनही घडवते आहे. आणि हा जो बदल आहे, फरक आहे, हा कशामुळे आहे तर ह्या संतांमुळे. असं तुकोबाराय म्हणतात, संतान सरता केलो तैशापर्यंत, असं मला केलेलं आहे संतांनी, त्यांच्या प्रमाणे केलेलं आहे. आणि त्याची तुलना चंदनाबरोबर करतात. आणि पुढे असं म्हणतात की गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. संतांच्या जवळ गेल्यानंतर त्या व्यक्तीतील गुण दोष हे पाहिले जात नाही. ते त्याला जसा आहे तसं स्वीकार करतात आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती किंवा त्याला ती नामसाधना सांगतात. गुण दोष याती न विचारी काही, तिथे कोणताच गुण अवगुण असेल किंवा दोष असेल तर तो पाहिला जात नाही. भगवंताच्या ठिकाणी असं होऊ शकतं की जेव्हा काही देण्याची वेळ येते त्यावेळेला भगवंत कसा आहे तर घेशी तेव्हा देशी अससा असशी उदार. भगवंत तसा आहे, पण संत तसे नाही. संत कसे आहेत तर त्यांच्या जवळ जर गेलो तर त्या भक्ताला सामान्य जरी तो असला, कोणी असू दे, तरी सुद्धा त्याला त्या भगवत प्राप्तीचं मार्गदर्शन ते करतात. आणि त्या भक्ताला काय करतात की असामान्य पद प्राप्त करून देतात. गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. मग तिथे तो कोणीही असू दे, तो चोर असू दे, साव असू दे, राजा असू दे, सामान्य असू दे, कोणी असू दे, तिथे संतांना सर्व सम आहे. कारण की जिथे भगवंतच जो समचरण आहे, जो सर्वांना समदृष्टीने पाहणार आहे, तर त्या भगवंताचे जे दास आहेत, म्हणजे जे सद्गुरू आहेत किंवा जे संत आहेत, तर तेही कसे आहेत तर तेही समदृष्टी आहेत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राणा रंक त्याचा. इथे आता संतांना समर्थाची उपमा देत असताना तुकोबाराय म्हणतात की ते त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. कसलं सामर्थ्य आहे की जरी तो रंक असला तरी सुद्धा त्याला राजा बनवण्याचं सामर्थ्य या संतांकडे, किंवा जरी तो ह्या अध्यात्मामध्ये जरी तो सामान्य असला तरी त्याला अधिकार प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. आपल्याला माहित आहे की गावबा नावाचा मुलगा ज्या वेळेला त्याची आई नाथबाबांकडे त्याला घेऊन गेली, कशा करता तर फक्त त्याला दररोज पुरणपोळी लागायची. आणि नाथबाबांनी गावबाला आपल्या जवळ तसंच ठेवून घेतलं. त्याला सांगितलं तू काही काळजी करू नको, तुला जे वाटेल ते कर, तुला दररोज काय मिळेल, पुरणपोळी खायला मिळेल. आणि त्याच्यावर असे संस्कार केले की नाथबाबांच्या अंत्यसमयी राहिलेला भागवत मग गावभाला लिहायला सांगितला. म्हणजे एवढा अधिकार त्या सामान्य माणसाला त्यांनी अधिकार प्राप्त करून दिला. असे संत असतात की ते कोणाला कधी राजा करतील हे सांगता येत नाही. आणि म्हणून संत जे असतात ते कसे असतात तर ते लोह चुंबक जे असतं त्याच्याप्रमाणे असतात. की एखादं लोखंड जर आहे, ते लोखंड जर त्या लोहचुंबकाच्या सानिध्यात गेलं
तर ते लोहचुंबक काय करतं की त्या लोखंडाला सुद्धा लोह चुंबक बनवतं आणि आपल्याकडे आकृष्ट करतं. कारण त्याला आधी ते बनवावं लागतं. त्याला जे उत्तर आणि दक्षिण त्याची जी ध्रुव आहेत ती त्याला बनवावी लागतात आणि त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर ते आपोआप बनली जातं आणि ते लोखंड जरी असलं तरी त्यांच्या जवळ ते खेचलं जातं. त्याप्रमाणे संत आहेत. आणि म्हणून संत, कारण की असं का म्हटलेलं आहे की संत सामर्थ्यवान आहेत. संत सामर्थ्यवान आहेत कारण संत ते देव निमित्त त्या प्रतिमा. वास्तविक ते कसे आहेत तर देवच आहेत. ते भगवंत जरी मूर्तिमंत किंवा मूर्तीमध्ये समाविष्ट असला तरी संत कसे आहेत तर चालते बोलते देव आहेत. सद्गुरू हे चालते बोलते देव आहेत. आणि म्हणून जरी काही गुणदोष त्या शिष्यामध्ये असतील तरी सुद्धा ते सर्व गुणदोष त्या शिष्याचे आपल्याकडे घेतात आणि त्याला पवित्र करून त्याचा जो भक्ती मार्ग आहे, भक्ती साधना आहे ती सुलभ करतात. भगवंत करतोच पण त्याला अगदी स्वच्छ करून त्या भगवंताकडे अर्पण करतात की बाबा हा असा आहे की आता ह्याला स्वच्छ केलेलं आहे. ज्याप्रमाणे मुक्ताईने चांगदेव महाराजांना कसं केलं, एवढे मोठे चांगदेव महाराज, एवढं मोठे तपश्चर्या करणारे किंवा एवढं मोठं ज्ञान असणारे, एवढं मोठं योग साधना प्राप्त असणारे चांगदेव महाराज, त्यांना सुद्धा काय केलं की त्या आईने, मुक्ताईने त्यांना काय केलं तर त्यांचा जो मार्ग होता भक्तीचा मार्ग तो सुफळ केला. आणि म्हणून तुकोबाराय इथे असं म्हणतात की संत कसे आहेत तर ते समर्थ आहेत. त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. तुका म्हणे आले समर्थाच्या मना. हे समर्थ आहेत. ते त्यांच्याकडे सामर्थ्य आहे म्हणून ते समर्थ आहेत. तरी होय राणा रंक त्याचा. आणि त्याला जरी तो साधारण जरी असला तरी त्याला अधिकार प्राप्त करून देतात. एवढी ताकद, एवढं बळ त्या संतांच्या सानिध्यात आहे. आणि म्हणून आपण जेव्हा पायीवारी आळंदी ते पंढरपूर करतो त्यावेळेला पांडुरंगाचं, विठ्ठलाचं नामचिंतन न करता आपण कोणाचं नामचिंतन करतो? ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम हे नामचिंतन करतो. का तर त्या नामामध्ये, त्या भक्ताच्या नामामध्ये सुद्धा त्या देवाच्या नामा इतकंच सामर्थ्य आहे. आणि म्हणून ते जे बळ येतं, चालायचं जे बळ येतं, चालण्यासाठी जे बळ येतं त्या नामस्मरणातून येतं. कारण संत आपल्या बरोबर चालत असतात. त्या वारीमध्ये माऊली, त्या वारीमध्ये, त्या पायी वारीमध्ये तुकोबाराय हे त्या रथात बसलेले नसतात तर त्या प्रत्येक संताबरोबर चालत असतात. आणि म्हणून त्यांना ते बळ येतं पंढरपूरला जाण्याचं. आणि ते नुसतं जाण्याचं नाही, नामचिंतन करत तिथे जाण्याचं बळ येतं. हे कशामुळे? हे संतांमध्ये असलेल्या सामर्थ्यामुळे येतं ते. आणि म्हणून जरी भगवंताचं नामचिंतन जरी आपण करतोच पण संतांचंही जर आपण नामचिंतन केलं तर तेवढीच फलश्रुती त्या संतांच्या नामामध्ये आहे. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे